नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रणय खंदार तुमचे स्वागत करतो ज्ञानोदय या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करू, काम, काळ आणि वेग। तर टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आणखीच असे गणिताचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर प्रश्न पहिला, हा एक काम 15 दिवसात करतो व ब तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो, तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर मागील व्हिडिओत आपण लसावी व मसावी हा चॅप्टर शिकलो होतो आणि मी सांगितलं होतं की लसावी व मसावी हा चॅप्टर गणितातील कुठलाही टॉपिक घ्या, त्या टॉपिकमध्ये लसावी व मसावी याची खूप इम्पॉर्टन्स असते। तर आता बघा, हा एक काम 15 दिवसात करतो, हा एक काम 15 दिवसात करतो आणि ब तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो। तर 15 व 30 या दोन संख्या आपल्याला मिळाल्या, तर यांचा लसावी काढू आणि लसावी काढणं आपण शिकलोच होतो। तर जसं मी एवढ्याशा जागेत काढतो, मोठी संख्या कोणती आहे? 30, लहान संख्या 15, यांना भाग द्या। आता 15 एक 15 आणि 15 दुने 30। आता या 30ला या 1 सोबत गुणाकार करा, 30 गुणिला 1 बरोबर 30। म्हणजे अशी संख्या का जिला या दोन्ही संख्यांनी भाग गेला पाहिजे, आणि 30 या संख्येला दोन्ही संख्यांनी भाग जातो। तर मी लिहून घेतो, एला किती दिवस लागते? 15, आणि हा बी, या दोघांचा लसावी ते लिहितो, एला 15 दिवस, बीला 30 दिवस, या दोघांचा लसावी आला 30। आता यांना भाग द्या, या 30ला 15 ने भाग द्या, 15 दुने 30 2, या 30ला 30 ने भाग द्या, 1। म्हणजे ए एका दिवशी 2 कॅपॅसिटीचं काम करतो, म्हणजे एच्या एका दिवसाची पावर 2 आहे, एच्या एका दिवसाची पावर 2 आहे, म्हणजे ए एका दिवशी 2 काम करतो, त्याची कॅपॅसिटी 2 आहे, त्याचा काम करण्याचा पावर 2 आहे, त्याचा वेग 2 आहे। आणि इकडे बीचा वेग 1 आहे, म्हणजे बीची पावर 1 आहे, बीची कॅपॅसिटी 1 आहे, बी एका दिवशी एकच काम करू शकतो। आता या दोघांची बेरीज करा, बेरीज याच्यासाठी कारण सांगितलं आहे की दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील, दोघे मिळून याची कॅपॅसिटी आणि याची कॅपॅसिटी यांची बेरीज 2 आणि 1 3, म्हणजे या दोघांचीही एका दिवसाची कॅपॅसिटी झाली 3, एका दिवसाची कॅपॅसिटी झाली 3। टोटल काम किती करायचं आहे? 30। हे टोटल कामाची कॅपॅसिटी म्हणजे लसावी, टोटल काम करायचं आहे 30, एका दिवशी काम होत आहे 3, तर टोटल काम 30, एका दिवशी 3 काम होते, तर या 30ला 3 ने भागा, 3 10 30, 3 10 30, 10, एका दिवशी 3 काम होते, तर 30 काम होण्यासाठी 10 दिवस लागतील। 10 दिवस। आणि आता हेच गणित आपण जी आपली पारंपरिक पद्धत आहे त्या पद्धतीने सोडू।
तर आपण काय करतो, ए गुणिला बी डिवायडेड बाय ए प्लस बी, म्हणजे ए ला एका दिवशी 15 दिवस लागतात आणि बी ला 30 दिवस लागतात, आणि खाली ए प्लस बी, ए म्हणजे 15 दिवस, ए ला लागतात 15 दिवस आणि बी ला लागतात 30 दिवस. इकडे लिहितो, 15 गुणिला 3, 15 तिरी 45, 450 आणि 15 अधिक 30 45, 450 भागेला 45 10 दिवस. उत्तर तेच आलं, पण यात होते असं की हे जे आहे हे एक प्रकारचं सूत्र झालं, आणि मी पहिल्याच व्हिडिओला सांगलं होतं की आपण सूत्र जरी पाठ केले तरी वेळेवर त्याचा यूज कसा करायचा हेच आपण विसरतो. तर ही पद्धत सोपी आहे, पण ही तुम्हाला लक्षात ठेवावी लागते. आणि जी मी लसावी पद्धत सांगितली ती लसावीची पद्धत तुम्हाला कोणत्याही चॅप्टरमध्ये कामी येते. लसावी काही पाठ करावा लागत नाही, आपण पाहिल्याबरोबरच सांगू शकतो. आणि मी लसावी आणि मसावी या चॅप्टर शिकवताना पण सांगितलं होतं की लसावी आणि मसावी कसा काढायचा. आपण संख्या पाहिल्याबरोबरच लसावी आणि मसावी काढू शकतो. फक्त फरक एवढाच आहे की हे पाठ करावं लागतं आणि ते आपण संख्या पाहिल्याबरोबर काढू शकतो. तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटत असेल ती तुम्ही करा. तर त्याच प्रकारचा दुसरा प्रश्न, ए हा एक काम 20 दिवसात करतो व तेच काम बी 30 दिवसात पूर्ण करतो, तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. हा ए ला ते काम करायला 20 दिवस लागतात, 20 दिवस. आणि हा बी ला तेच काम करायला 30 दिवस लागतात. इथे लिहितो 30. आता ए 20 दिवसात करतो, बी 30 दिवसात करतो, तर ते टोटल काम किती असेल. तर ते टोटल काम म्हणजे या दोघाचा लसावी, तर या दोघाचा लसावी हे 30, मी इथे लिहितो 30. तर या दोघांचा लसावी काढून घेऊ. मोठी संख्या 30 भागीला लहान संख्या 20, 10 ने भाग जातो, 10 2 20, 10 3 30. या 3 ला या 30 चा 2 सोबत गुणाकार करा, 30 गुणिला 2 बरोबर 60. म्हणजे एक अशी संख्या की दोन्ही संख्येने भाग गेला पाहिजे पूर्ण. आता या 60 ला 20 ने भाग दिला, 20 3 60. या 60 ला 30 ने भाग दिला, 30 2 60. एकटा एका दिवशी 3 काम करतो. ए ची एका दिवसाची काम करण्याचा वेग 3 आहे आणि बी चा एका दिवसाचा काम करण्याचा वेग 2 आहे. तर त्या दोघांचा मिळून एका दिवसात काम करण्याचा वेग 3 अधिक 2 बरोबर 5. ते दोघे मिळून एका दिवशी 5 काम करतात. आता एका दिवशी 5 काम, टोटल काम 60, एका दिवशी 5 काम, 5 भागेला 60, 60 भागेला 5 12 दिवस.
म्हणजे ते दोघे मिळून ते काम 12 दिवसात पूर्ण करतील. प्रश्न तिसरा, ए व बी एक काम स्वतंत्रपणे 15 दिवस व 20 दिवसात पूर्ण करतात, तर ते दोघेही मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? ए व बी स्वतंत्रपणे म्हणजे ए आणि बी एक एकटे. हा ए स्वतंत्रपणे 15 दिवसात आणि बी स्वतंत्रपणे 20 दिवसात. या दोघांचा लसावी 5 ने भाग जातो. 5 तिरी 15, 5 20, या 20 चा 3 सोबत गुणाकार करा. 20 गुणिले 3 बरोबर 60. दोघांचा लसावी 60. आता या लसावीला या संख्यांनी भाग द्या. 15 चू 60, 20 तिरी 60, 4 आणि 3. ए चा एका दिवशी काम करण्याचा वेग 4 आहे आणि बी चा एका दिवशी काम करण्याचा वेग 3 आहे. ते दोघे मिळून म्हटलं म्हणून प्लस ते दोघे मिळून ए आणि बी 4 अधिक 3 बरोबर 7. ए आणि बी बरोबर 7. टोटल काम आहे 60. टोटल काम 60. एका दिवशी होणारे काम 7. 60 भागेला 7. 7 8 56. 8 पर्यंत भाग गेला. 7 8 56. 8 पर्यंत भाग गेला. 60 मधून 56 गेले, उरले 4. आणि कशाने भागलं होतं? 7 न. तर 8.4/7 8.4/7 इतके दिवस लागतील. जर ते दोघे मिळून ते काम करतील तर त्या दोघांना काम पूर्ण करण्यासाठी 8/4 दिवस लागतील. प्रश्न चौथा, राम आणि श्याम दोघे मिळून एक काम 60 दिवसात पूर्ण करतात. त्यापैकी राम ते काम एकटा 90 दिवसात पूर्ण करतो, तर एकटा श्याम तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? नवीन पॅटर्नचा प्रश्न आहे. तर अशा प्रश्नांना टॅकल कशा प्रकारे करायचं? तर सर्वप्रथम आपण लिहून घेऊ राम आणि श्याम. मी रामचा आर लिहितो. आर राम प्लस श्यामचा एस. हे दोघे मिळून राम आणि श्याम हे दोघे मिळून एक काम 60 दिवसात पूर्ण करतात. 60. त्यापैकी एकटा राम ते काम 90 दिवसात पूर्ण करतो. राम एकटा 90 दिवसात पूर्ण करतो. आता तेच या दोघांचा लसावी. 90 आणि 60चा लसावी. 90 भागेला 60. 30 ने भाग जातो. 30 दुणे 60, 30 तिरी 90. 90 दुणे 180. 90 गुणिला 2 बरोबर 180. 180 हा झाला लसावी. आता या 180ला 60 ने भाग द्या. 6 तिरी 18, 3. या 180ला 90 न भाग द्या. 90 दुणे 180, 2. म्हणजे राम आणि श्याम यांच्या काम करण्याचा जो वेग आहे, दोघांचा मिळून काम करण्याचा वेग एका दिवसाचा 3 आहे. आणि रामचा
एकट्या रामचा एका दिवशी काम करण्याचा वेग 2 आहे. एका दिवशी काम करण्याचा वेग 2 आहे. हे प्लस नाही. आपल्याला फक्त एकट्या श्यामचं विचारलं आहे. जर दोघांचं विचारलं असतं तर आपण बेरीज केली असती, पण फक्त एकट्याचं विचारलं म्हणून आपण मायनस हे चिन्ह घेऊ. मायनस. तर 3 वजा 2 बरोबर 1. आता टोटल काम कितीचं आहे? 180चं. श्याम एका दिवशी किती काम करतो? 1. श्याम एका दिवशी 1 काम करतो. तर 180 भागेला 1 बरोबर 180 भागेला 1 180. तर श्यामला एकट्याला काम करण्यासाठी 180 दिवस लागतील. श्यामला एकट्याला काम करण्यासाठी 180 दिवस लागतील. आणि प्रश्न 5वा, राजू आणि पजू दोघे मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. त्यापैकी राजू ते काम एकटा 20 दिवसात पूर्ण करतो. तर एकटा पजू तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? हा राजू आणि हा पजू, ते दोघे मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. 12 दिवसात. त्यापैकी एकटा राजू ते काम 20 दिवसात पूर्ण करतो. राजू आणि पजू 12 दिवस, राजू एकटा 20 दिवस. या दोघांचा लसावी 60. कारण इस भागेला 12, 4 ने भाग जातो. 4 तिरी 12, 4 24, 20 गुणिला 3 बरोबर 60. तर या 60ला 12 ने पण भाग जातो, 20 ने पण जातो. 60 भागेला 12, 60 भागेला 20, 60 भागेला 12 5, 60 भागेला 20 3. एकट्या पजूचं काढायचं आहे म्हणून मायनस. 5 मायनस 3 बरोबर 2. एकटा पजू एका दिवशी 2 काम करतो. जसे राजू आणि पजू मिळून एका दिवशी 5 काम करतात, म्हणजे त्यांचा काम करण्याचा वेग 5 आहे. एकटा राजू एका दिवशी 3 काम करतो, म्हणजे राजूचा एका दिवशी काम करण्याचा वेग 3 आहे. तसाच पजूचा एका दिवशी काम करण्याचा वेग 2 आहे. टोटल काम करायचं आहे 60. एका दिवशी काम होत आहे 2. 60 भागेला 2 बरोबर 30 दिवस. पजूला ते काम करायला 30 दिवस लागतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं सेशन आपण इथेच थांबवू आणि पुढील व्हिडिओमध्ये याच टॉपिकवर आधारित आणखी कशा प्रकारचे प्रश्न बनतात याचा आपण अभ्यास करू. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, विद्यार्थ्यांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच आणखी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.